विद्यार्थी मित्रांनो, वाक्कौशल्य कला या सदरांतर्गत आज आपण पाहणार आहोत की आपले जे काही संत महामानव महापुरुष होऊन गेलेले आहेत ते एक महान वक्ते होते. तथागत बुद्ध, वर्धमान महावीर, सम्राट अशोक, संत कबीर, महात्मा बसवण्णा, संत तुकोबा, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहीर अण्णाभाऊ साठे, संत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, तसेच महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, हे सगळे महान वक्ते होते, समाजसुधारक होते, महापुरुष होते, महान राजे होते. यांनी आपल्या वक्तृत्वाच्या आधारे, विचारांच्या आधारे, भाषणांच्या आधारे समाजाला बदलण्याचं काम केलं, समाजामध्ये वैचारिक क्रांती करण्याचं काम केलं. आणि म्हणून त्यांचे भाषणं, त्यांचे वक्तृत्व संदेश, त्यांनी समाजाला दिलेले जीवन संदेश आजही समाज आपल्या स्मरणामध्ये ठेवतो आहे. जसं तथागत बुद्धांनी सांगितलं, अत्त दीपो भव. हा तथागत बुद्ध तर एक महान वक्ते होते. 45 वर्ष त्यांनी पायी फिरून समाजाचं प्रबोधन केलं, समाजामध्ये वैचारिक क्रांती केली, धम्म प्रसार केला. पाली लोक भाषेमधून त्यांनी आपले भाषण केले, आपले प्रवचन दिले. म्हणून तर सारणाच्या मृगदाय वनामध्ये पंचवर्गीय भिक्खूंना त्यांनी पहिलं प्रवचन दिलं आणि धम्माची स्थापना केली. आणि तेव्हापासून मग त्यांनी अंगुलीमालाला केलेला उपदेश असेल, अम्रपालीला केलेला उपदेश असेल, तपस्सु भल्लिकला केलेला उपदेश असेल, अनाथ पिंडिकला केलेला उपदेश असेल, अशा कित्येक ठिकाणी वेगवेगळ्या विहारांमध्ये, वेगळ्या वनांमध्ये 45 वर्ष तथागत बुद्धांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून समाज मनाला प्रभावित करण्याचं काम केलं. म्हणून त्यांनी सांगितले, अत्त दीपो भव, भवतु सब्ब मंगलम. सगळ्यांचं कल्याण होवो, मंगल होवो आणि तूच तुझा दीप बन. हा तथागत बुद्धांचा वक्तृत्व संदेश, भाषणातून दिलेला संदेश आजही समाज मनावर प्रभाव टाकणारा आहे. तर वर्धमान महावीरांनी आपल्या भाषणामधून संदेश दिला, जीव और जीने दो, अहिंसा परमधर्म. हा बघा, जगाने जगू द्या, अहिंसा हे धर्माचं नाव आहे. धर्म म्हणजे तरी काय, अहिंसा ही परमधर्म आहे, परम श्रेष्ठ धर्म आहे. हा वर्धमान महावीरांचा प्रभाव, वक्तृत्वाला संदेश, त्यांच्या प्रवचनातलं ही वाक्य, त्यांचं हे प्रभावी प्रवचन आजही समाज मनावर राज्य करत आहे. म्हणून तर समवसरण ही त्यांची सभा होती, भाषणाची सभा होती. म्हणून तर चंदनबाला ही त्या समवसरण या सभेमध्ये वर्धमान महावीरांच्या बरोबर ती त्या ठिकाणी संवाद साधत होती. म्हणून तर वर्धमान महावीरांचा आणि तथागत बुद्धांचा हा भाषणाचा संदेश आजही समाज मनावर प्रभाव टाकणार आहे. तर महात्मा बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये सांगितलं, काय कवे कैलास. त्यांचा अनुभव मंडप, 770 शरण एकत्र यायचे आणि वैचारिक संवाद करायचे, चर्चा करायचे, चिकित्सा करायचे, वचनं लिहायचे. आणि आपल्या भाषणाच्या द्वारे त्यांनी समाजामध्ये, दक्षिण भारतामध्ये फार मोठं वैचारिक आंदोलन, शरण आंदोलन निर्माण केलं आणि समाजाचं प्रबोधन केलं. आणि समाजाला अज्ञानातून, गुलामगिरीतून, दास्यत्वातून, विषमतेतून, जातीभेदातून वर काढलं आणि समाजाला सामाजिक समतेचा संदेश अनुभव मंडपाच्या माध्यमातून, भाषणाच्या माध्यमातून दिला. म्हणून अनुभव मंडप ही एक पहिली पार्लमेंट होती, संसद होती. आणि तिथं सर्व वक्ते भाषणं करायचे, चर्चा करायचे, संवाद आणि वादविवाद आणि डिबेट करायचे. इतकंच नाही तर छत्रपती शिवरायांनी गड आला पण सिंह गेला. ज्यावेळेस तानाजी मालुसरे त्या सिंहगडावर धारातीर्थी पडले, शहीद झाले, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज त्या गडावर जातात आणि एक वक्तृत्वाचा संदेश मावळ्यांना देतात, गड आला पण माझा सिंह गेला. हे रयतेचं राज्य आहे. हा संदेश आपल्या भाषणाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांनी दिला. इतकंच नाही तर शेलार मामाने सुद्धा, 80 वर्षाच्या शेलार मामाने त्या सिंहगडावर त्या पळणाऱ्या मावळ्यांना संदेश दिला आणि मावळे फिरले आणि सिंहगड ताब्यात आला. हा आहे वक्तृत्वाची ताकद, ही आहे भाषणाची ताकद. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्या भाषणातून संदेश दिला, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. हा महात्मा ज्योतिबा फुलेंचा भाषणातला हा संदेश हा सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे, प्रभावी आहे.
तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. गुलामाला गुलामीची जाणीव करून देणं म्हणजे शिक्षण आहे. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो आणि कोट्यवधी या लोकांच्या मनामध्ये वैचारिक क्रांती करण्याचं काम आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून आणि भाषणाच्या माध्यमातून केलं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाणी आणि लेखणी या माध्यमातून त्यांनी समाजामध्ये वैचारिक क्रांती केली. ते महान वक्ते होते. आयुष्यभर त्यांनी भाषणं दिली, पुस्तकांचं लेखन केलं, क्रांती केली आणि म्हणून ते महान वक्ते होते. आणि म्हणून तर त्यांच्या वक्तृत्वाचा आजही प्रभाव समाज मनावर आहे. उद्धरली कोटी कोटी कुळं भीमा तुझ्या जन्मामुळं. म्हणून तर कोटी कोटी कुळांचा उद्धार करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून आणि आपल्या लेखणीच्या माध्यमातून केलेला आहे. आणि हा संदेश त्यांनी, विचाराचा संदेश त्यांनी समाजाला देण्याचं काम केलं. तर शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या भाषणांच्या माध्यमातून पृथ्वी नागशेषाच्या मस्तकावर आधारलेली असून ती श्रमिकांच्या तळहातावर आधारलेली आहे. म्हणून आपल्या कादंबऱ्यांच्या माध्यमातून, आपल्या लेखणीच्या माध्यमातून आणि आपल्या भाषणाच्या माध्यमातून शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी समाजाचं प्रबोधन केलं. म्हणून त्यांचं भाषण म्हणजे समाजाला नवी प्रेरणा देणारं, नवी ऊर्जा देणारं होतं. म्हणून तर संत गाडगेबाबांनी आपल्या खराट्याच्या माध्यमातून गावं झाडले, तर भाषणरूपी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचे मन स्वच्छ केले, लोकांचे मेंदू स्वच्छ केले, लोकांचे विचार स्वच्छ केले आणि गावं स्वच्छ केले, गावातल्या लोकांचे मन स्वच्छ केले. म्हणून भुकेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी, उघड्या नागड्यांना वस्त्र, बेघरांना घर, मुला मुलींना शिक्षण, अंध पंगू रोग्यांना औषध, बेकारांना रोजगार आणि पशुपक्ष्यांना अभय आणि दुःखी निराशांना हिंमत, हीच ईश्वर सेवा आहे. अशा प्रकारचा संदेश त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून दिला आणि समाजाचं प्रबोधन केलं. गावं स्वच्छ म्हणून त्यांना स्वच्छता दूत म्हणतात. ग्राम स्वच्छतेचा संदेश त्या ठिकाणी लोकसंत गाडगेबाबांनी दिला. त्यांचं कीर्तन म्हणजे वक्तृत्वाचा संदेश होता आणि म्हणून ते प्रभावी आणि अत्यंत प्रभावी अशा प्रकारचे महान वक्ते होते. तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना दिलेला, भाषणातून दिलेला संदेश आजही मनाला प्रभावित करतोय. कमवा आणि शिका, गाव तेथे शाळा, शाळा तेथे विहीर, विहीर तेथे जमीन आणि जमीन तेथे श्रम आणि श्रमाच्या मोबदल्यात शिक्षण. हा डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी दिलेला शिक्षणाचा संदेश, भाषणातून दिलेला संदेश आजही शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा आणि नवी ऊर्जा देणारा आहे. म्हणून भाषण हे समाज प्रबोधनाचं माध्यम आहे, पैसा कमवण्याचं साधन नाही. स्वतःचा भाव ठरवून खिशे भरणारे आणि ज्ञान नसताना ज्ञानाचा आव आणून अज्ञान विकणाऱ्या गल्ला भरू, बाजारू, पोट भरू, पोपटपंची व्याख्यातांपेक्षाही आमचे महामानव समाज सुधारक कसल्याही प्रकारची अपेक्षा न करता समाजाचं त्यांनी केलेलं प्रबोधन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून जगद्गुरू तुकोबांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून मावळ खोऱ्यामध्ये, खेड्याखेड्यांमध्ये त्यांनी कीर्तन केलं आणि मावळ्यांना प्रेरणा दिली. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याला सुद्धा जगद्गुरू तुकोबांनी अभंगाच्या माध्यमातून आणि कीर्तनाच्या माध्यमातून प्रेरणा दिली. ते एक महान वक्ते होते, महान संत होते. जगद्गुरू तुकोबाचं कीर्तन म्हणजे समाजाच्या प्रबोधनाचं एक फार मोठं माध्यम होतं आणि म्हणून त्यांनी आपल्या या कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला जागृत करण्याचं काम केलं. म्हणून ते एक महान वक्ते होते, कीर्तनकार होते, अभंकार होते. आणि म्हणून तर तक्षशिला आणि नालंदा या बौद्ध विद्यापीठांमध्ये, मग विक्रमशिला असेल, वल्लभी असेल, जगद्दल असेल, या विद्यापीठांमध्ये वक्तृत्व आणि वादविवाद ही कला शिकणं अनिवार्य होतं. तिथं इलोकेशन आणि डिबेट ही विभाग होते. वक्तृत्व विभाग तिथं शिकवला जात होता. प्रत्येक विद्यार्थ्याला वक्तृत्व कला शिकवली जात होती. म्हणून तर नालंदामध्ये 100 सभागृह होते आणि 100 सभागृहामध्ये शेकडो विद्यार्थी दररोज भाषणाचा सराव करीत होते. आणि हेच भिक्खू नंतर ज्ञान, विज्ञान आणि तत्वज्ञानामध्ये विशारद बनून वादविवादामध्ये अनेकांना हरवत होते आणि जयपत्र मिळवत होते. आणि म्हणून आपली वैचारिक उंची वाढवणं आणि ज्ञानाची मांडणी करणं, भाषण करणं, समाजाचं प्रबोधन करणं, कीर्तन करणं, व्याख्यान करणं, प्रबोधन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर मला मिळालेलं ज्ञान माझ्याजवळच राहील
पण समाजाला त्याचा काय उपयोग? म्हणून समाजाचं प्रबोधन करण्यासाठी मी जे काही ज्ञान मिळवलेलं आहे ते ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी माझ्याकडे प्रभावी वक्तृत्व कला असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून तर तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठामध्ये वक्तृत्व कला शिकवली जात होती. परंतु आज भारतामध्ये कुठल्याही विद्यापीठामध्ये वक्तृत्व शास्त्र शिकवलं जात नाही, स्वतंत्रपणे शिकवलं जात नाही. शालेय अभ्यासक्रमामध्ये, महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा या विषयाचा समावेश नाही, कुठं धडा पण समाविष्ट केलेला नाहीये. आणि मग मला सांगा की आज आमच्या विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्वाचे धडे विद्यार्थ्यांना कसे आम्ही देणार, कसे विद्यार्थी वक्ते बनणार? त्यासाठी आपल्याला शाळेपासूनच वक्तृत्वाचे धडे मुलांना द्यावे लागतील. असे धडे पण आपल्याला त्या ठिकाणी शाळेच्या मराठीमध्ये समाविष्ट करावे लागतील. किंवा विद्यापीठाच्या स्तरावर आपल्याला असे प्रमाणपत्र अभ्यासक्रम, पदविका अभ्यासक्रम किंवा पदवीला अशा एखादा विषय आपल्याला वक्तृत्वाबद्दलचा ठेवावा लागेल आणि त्याचं प्रॅक्टिकल आणि थेरी दोन्ही माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्यांना अशा प्रकारे वक्तृत्व कलेमध्ये पारंगत आपल्याला करावं लागेल. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला व्याख्याता व्हायचं असेल, वक्ता व्हायचं असेल तर आत्तापर्यंतच्या व्हिडिओमधून आपण वक्तृत्व कला म्हणजे काय आणि वक्तृत्व कलेचं आपल्या जीवनामध्ये किती महत्त्व आहे या अनुषंगानं, या पैलूंच्या अनुषंगानं आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. नक्कीच हे सर्व व्हिडिओ तुम्ही ऐका आणि तुम्हाला मग लक्षात येईल की वक्तृत्व कला आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाची आहे. आणि मग इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वक्तृत्व कलेचे आवश्यक गुण काय आहेत, मग वाचन, चिंतन, मनन किंवा भाषा प्रभुत्व, हावभाव हे सगळे म्हणजे वक्तृत्व अधिक प्रभावी करण्यासाठी कुठल्या गुणांची आवश्यकता आहे हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत. आत्तापर्यंत आपण वक्तृत्व कला, वक्तृत्वाचे संदेश आणि वक्तृत्वाचं जीवनामधलं महत्त्व हे आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. मित्रांनो, धन्यवाद.